आयुरा. त्याने गाडी सुरू केली. समोर बघून गाडी चालवत होता. तिच्या मनात धाकधूक चालू होती. हा सरळ नेईल ना आपल्याला? कुठे ठोकणार तर नाही ना? आपलं वचपा तर नाही ना काढणार? ती विचारात हरवलीच होती की अधिराजने करकचून ब्रेक दाबला. मोठा आवाज झाला तसे तिने घाबरून दोन्ही हात कानावर घेतले. इथून पुढे आयुरा घरी आली तशी लगेच आराम करायला निघून गेली. कारण तिला झोप येत होती आणि त्यात पायही दुखत होता. आराम करून उठल्यावर तिने आयुषला कॉल केला. मी आज लवकर आलीये. माझा पाय खूप दुखायला लागला. मी म्हणाली आहे त्यांना थोडे दिवस नाही येत म्हणून. बघू ऐकतात का? आयुरा म्हणाली. आत्ता कसा आहे पाय तुझा? मी येऊ का घरी? डॉक्टरकडे जाऊया का आपण? आयुषने काळजीने विचारलं. नको, डॉक्टरकडे नको. मी आराम केलाय. आता बरं वाटतंय मला. तुम्हाला यायचं असेल तर लवकर या. आत्ता यायची गरज नाही, आयुरा म्हणाली. बरं, बघतो मी लवकर यायचं. तू काळजी घे, आयुष म्हणाला. संध्या लांबूनच बघून चूक मानावं लागत होतं. आयुराच्या पायाला लागल्यापासून आयुषचा वेगळाच उपवास चालू होता. तिच्या जवळ जायचं तर पायाला लागेल ही भीती. करावं तर काय करावं कळत नव्हतं. त्याने 6:30 वाजताच आपलं दुकान बंद केलं आणि घरी आला. आयुरा बेडवर बसलीच होती. तो फ्रेश होऊन आला तोच एकदम तिच्या बाजूलाच बसला. खूप दिवस झाले होते. दोघांमध्ये काहीच झालं नव्हतं. म्हणून आता तिला बघून शरीर आपोआप रिॲक्ट होत होतं. आयु, तिला जवळ घेत एकदम कानाजवळ ओठने हळू आवाजात तिला त्याने आवाज दिला. अंगावर भरभर शहारे आले तिच्या. अंगावरची बारीक लव सरकन उभी राहिली. तिलाही त्याचा स्पर्श हवासा हवासा वाटू लागला. त्याने आपले ओठ तिच्या ओठांवर नेऊन टेकवले. जणू आता नाही थांबूश वाटत. हात झरझर पूर्ण अंगावर फिरू लागले. एक हात हळूच टॉप मधून आत गेला त्याचा. गरम हाताचा स्पर्श जाणवताच तिने डोळे मोठे करत त्याच्याकडे बघितला. मी नाही थांबू शकत आता. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. मला तू हवी आहेस, खूप म्हणजे खूप. तो एकदम हळू आवाजात बोलत होता. श्वासही वाढले होते. हृदयाची धडधड तर एक्सप्रेस सारखी होत होती. तो उठला आणि बेडरूमचा दरवाजा लॉक केला. आयुरा आणि आयुष बाहेर आले नाहीत म्हणून अवनी त्यांना बघायलाच जात होती की बेडरूमचा दरवाजा तिच्या समोरच आतून लॉक झालेला दिसला. तसं आल्या पावली तोंडावर हात घेत ती हसतच मागे फिरली. त्याने लगेच येऊन तिच्या अंगावरचा टॉप बाजूला केला. तिच्या अंगावर छोटे छोटे केस करू लागला. तिचं तर शहाऱ्याने अंग भरून गेलं होतं. तिच्या तोंडून आता सुखद हुंकार बाहेर पडत होते. रूम भरून जात होती तिच्या त्या मादक सुस्कारांनी. त्याने स्वतःच्या कपड्यांचाही अडथळा दूर केला. त्याने तिला आपल्या बाहूत घट्ट भरून घेतलं. त्याच्या मिठीत जाऊन तिला एक वेगळाच सुकून मिळत होता. दर दिवशी तो नव्याने उमगत होता. नवीनच भासत होता. मनात भावनांचा कल्लोळ माजला होता. पायाला प्लॅस्टर असल्यामुळे तिला पाय अजिबात हलवता येत नव्हता. आता तिला त्याचा स्पर्श फक्त बाहेरूनच नको होता, तर त्याला आता अजून जवळ अनुभवायचं होतं. तिचेही श्वास वाढले होते. पण तो मात्र तिचे आणि स्वतःचेही पेशन्स चेक करत होता. मला तुम्ही हवे आहात. तिचं ते आर्जव पाहून तो गालात असला. तिच्या पायाची काळजी घेत तिला अगदी कळायच्या आत आपलंसं करून घेतलं त्याने. तिच्या हुंकारांची गती कधी वाढली हे तिलाही कळलं नाही. आज खूप दिवसांनी हे सुख मिळत होतं. दोघेही तरसले होते यासाठी. पण आज मनाला आणि तनाला शांती मिळाली होती दोघांच्या. खूप दिवसांचा उपवास सुटला होता त्याचा. आज शरीर शांत झालं होतं. त्याने तिच्यावरून बाजूला होत अंग बेडवर टाकलं.
तेही त्याच्या छातीवर डोकं ठेवून शांत पडून राहिले. श्वास हळूहळू नॉर्मल होत होते. मान फिरवून तो तिलाच बघत होता. दोघे एकमेकांना समाधानाने बघत होते. आयुष पुढे झाला आणि त्याने आयुर्याला आपल्या कुशीत घेतलं. दोघे एकमेकांच्या मिठीतच झोपले. अधिराजने लगेच साईडला घेतली गाडी आणि थांबवली. निधी, आर यू ओके? त्याने घाबरून विचारलं. म्हणजे तो विचारत होता आणि अचानक समोर लाईट बघून घाबरला आणि करकचून ब्रेक दाबला होता त्याने आणि गाडी साईडला घेतली. तो असं कधीच ब्लँक होत नव्हता. आज दोघांचा जीव जाता जाता राहिला होता. निधीचं डोकं आपटणारच होतं की त्याने हात घातला होता मध्ये. मारायचा विचार आहे का? तिने त्याच्याकडे रागात बघत विचारलं. त्याने हात टाकून आपलं डोकं आपटण्यापासून वाचवलं हे सगळं विसरली आणि त्यालाच रागात ओरडत होती ती. निधी कूल, चुकून झालं माझ्याकडून, मलाही काही कळलं नाही. तो ट्रक हॉर्न न देता डायरेक्ट कसा आला मलाच कळलं नाही. आज आपण नशिबाने वाचलोय, अधिराज म्हणाला. त्याने कॉल करून सगळं सांगितलं आणि त्याला ऑर्डर दिली. तो ट्रक आणि ट्रकवाला आपल्या ताब्यात पाहिजे, त्याने सांगितलं आणि गाडी पुन्हा हळू चालवू लागला. आता विचार करूनच त्याला धडकी भरली होती. एवढ्यात मारायचं नव्हतं त्याला. हे बघ, आज जे झालं ते निव्वळ चुकीने झालं. त्यात तुला मला काही मारायचं नव्हतं आणि हे काही मी जाणून बुजून केलं नाही. मी थोडा विचारात लॉस झालो होतो, त्यामुळे झालं. सॉरी. अधिराज आज पहिल्यांदा कोणाला तरी सॉरी बोलला होता. मग मात्र निधी त्याच्याकडे न बघता बाहेर बघत बसली होती. गाडी थांबली तशी ती उतरली आणि जायला वळली. निधी, ऍटलिस्ट तू मला थँक्यू बोलणं लागतं, अधिराज तिच्या मागून गाडीतून उतरत म्हणाला. थँक्यू, निधी म्हणाली आणि परत जायला वळली घरी. निधी, घरी बोलवायची काही पद्धत तरी आहे की नाही तुमच्यात? अधिराज म्हणाला. आम्ही परक्या लोकांना घरात नाही बोलवत, निधी रागातच नाक फुलवत म्हणाली. मॅडमला उशिरापर्यंत थांबवल्यामुळे राग जो आला होता तो तर तिच्या नाकाच्या शेंड्यावरच होता. तो ती असं तिरकस बोलून काढत होती. हो ना, मग मी येऊच शकतो, कारण याआधी मी दोनदा तुमच्या घरात येऊन गेलोय, सो मी परका होऊ शकत नाही. पण तुझं हे वागणं मी लक्षातच ठेवणार, ऑफिसमध्ये व्याजासहित परत देणार. उद्या तुला कळेलच. अधिराज तिच्याकडे बघत म्हणाला आणि तिला क्रॉस करून मोठी मोठी पावले टाकत तिच्याच घरी निघून गेला. ती मात्र या सनकू माणसाला पुढे जाताना बघत होती. एवढे गट्स आणतात कुठून? ती मनाशीच बोलून चालत होती. बेल वाजली दरवाजाची तशी अवनी दरवाजा उघडायला आली. समोर निधीऐवजी अधिराजला बघून ती गोंधळूनच गेली. निधी कुठे राहिली? तिने अधिराजला काही विचारलं सुद्धा नाही. पुढे येऊन तिने अधिराजच्या मागे वाकून बघितलं. तेव्हा निधी हळूहळू येताना दिसली. तसं तिला बरं वाटलं. तिला वाटलं अधिराजने कुठे तिला गायब केलं की काय. आधीच निधी त्याच्या कंपनीत कामाला जाणार म्हणून तिला उगाच टेन्शन आलं होतं. तिने मागे वळून बघितलं तर अधिराज येऊन सोफ्यावर बिंदास्त बसला होता. कोणाशी तरी फोनवर बोलत होता. घेतलं का ताब्यात? अधिराज एकदम कडकच आवाजात बोलत होता. वहिनी, निधीने अवनीला दरवाजात उभं बघून आवाज दिला. निधी, हा का आलाय? अवनीने विचारलं. बिनबुलाये मेहमान आहे तो, निधी त्याच्याकडे बघून नाक मुरडत म्हणाली. तो बोलण्यात बिझी होता. कोणाचा ट्रक होता, ड्रायव्हर कोण होता, कुठे गेला, याची सगळी चौकशी करत होता. व्हॉट?
तो जोरात ओरडला. तेव्हा निधी आणि अवनीने लगेच त्याच्याकडे बघितलं. ह्याला काय झालं ओरडायला? हिंमत कशी झाली त्याची? अजिराज रागानेच हाताच्या मुठी आवळत ओरडला. ओके, मी नंतर कॉल करतो म्हणत त्याने आजूबाजूला बघितलं तर दोघे त्यालाच बघत होत्या. ट्रक ड्रायव्हर ट्रक सोडून पळून गेला. मला वाटलंच होतं काहीतरी गडबड आहे. आदिराज निधीकडे बघत म्हणाला. काय गडबड आहे? निधीने विचारलं. तिला वाटलं होतं हा आता आपल्या चुकीवर पांघरून घालत आहे. कोणीतरी मुद्दाम केलं हे. तो ट्रक ड्रायव्हर मिळाला ना की नक्कीच समजेल आपल्याला. आदिराज निधीला म्हणाला. हो का? पण मला दुश्मन नाहीत, तुमच्याच कोणीतरी असतील शत्रू. निधी त्याला बघत म्हणाले. ते लवकरच कळेल. तो बोलला आणि मागे वळून बघू लागला. काय झालं? निधीने तो बघत होता तिकडे बघत विचारलं. आयुष अजून आला नाही का? कुठे दिसला नाही तो? तो आयुरालाही शोधत होता. त्याचसाठी त्याने एवढी तसदी घेतली होती. तो बेडरूम मध्ये आहे. काही काम असेल तर बोलावते, निधी म्हणाले. भेटून जातो आलोच आहे तर सांग त्याला मी आलोय ते, आदिराज म्हणाला आणि फोनमध्ये बघू लागला. निधी आयुषच्या बेडरूम कडे गेली आणि दरवाजा वाजून आवाज देऊ लागली. आयुष दादा, आदिराज सर आले आहेत. निधीने आयुष दादाला आवाज देऊन सांगितला. आयुष आणि आयुरा तर मस्त झोपून गेले होते. निधीच्या आवाजाने दोघांना जाग आली. तसा आयुष पटकन उठला. स्वतःला कपडे घालत त्याने आयुराला सुद्धा कपडे घालून दिले. दरवाजा अजून वाजतच होता. तिला नीट करत स्वतःला एकदा बघत त्याने दरवाजा उघडला. आयुष दादा, आदिराज आलाय, हे ती हळू आवाजात बोलली होती. पण आदिराजच्या बारीक कानाने बरोबर ऐकलं होतं ते. येतोय सांग त्याला, आयुष म्हणाला आणि बाथरूम मध्ये गेला. फ्रेश होऊन तो लगेचच बाहेर आला. काय रे, आज लवकर आलास? झोपा काढल्याच वाटत्या, आदिराज म्हणाल्या. तसा आयुष फक्त हसला. बोल, काय काम होतं? आयुष त्याच्या समोर बसतच म्हणाला. अरे, तुझ्या घरी मला साधा चहा सुद्धा विचारला नाही. मी तर निधीला सोडायला आलेलो. अवनी कधीचा तो जातो ह्याचीच वाट बघत होती, त्यामुळे तिने चहा वगैरे काहीच विचारलं नाही. वहिनी, त्याला आणि मला पण चहा द्या ना, आयुष म्हणाला. तशी अवनी घरात निघून गेली. आयुष अधिराजशी बोलायला जातच होता की आ त्याच्या बेडरूम मधून किंचाळण्याचा आवाज आला. तसे आधिराजचे सगळेच तिकडे धावले. टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढे येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.